आकाश, तुझं खूप खूप स्वागत. त्याच प्रश्नाने सुरुवात करूया की दंतेवाडा कुठे आहे? दंतेवाडा नाव ऐकलं की लोकांचे खरं तर कान उभे राहतात. पण छत्तीसगड मधला एक दुर्गम जिल्हा दंतेवाडा. हा, आणि तुझं मूळ गाव कोणतं? नाशिक. नाशिक. नाशिकमध्ये मी लहानपण माझं गंगापूर रोड सावरकर नगरमध्ये आमचं घर आहे. तर पहिली ते 10वी शाळा तिथेच शेजारी, म्हणजे 5 मिनिटाच्या अंतरावर चालत नवरचना विद्यालयामध्ये माझं 10वी पर्यंतचं शिक्षण झालं. आणि नंतर 11वी 12वी मी RYK जे ज्युनियर कॉलेज आहे तिथे 11वी 12वी मी केली. आणि मग इंजिनिअरिंगला गेलास? हा, मग इंजिनिअरिंगला मी बिट्स पिलानीला राजस्थानमध्ये गेलो. आणि कुठलं इंजिनिअरिंग, म्हणजे कुठली शाखा इंजिनिअरिंग? शाखा माझी इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स आणि MSc बायोलॉजी अशी एक ड्युएल डिग्री प्रोग्राम तिथे चालतो. तुमचे कॅम्पस इंटरव्ह्यूज वगैरे होत असतील? कॅम्पस इंटरव्ह्यू झालेले आणि कॅम्पस इंटरव्ह्यू मध्येच माझं बार्कलेज मध्ये सिलेक्शन झालेलं. बरं. आणि तसं मी ते जॉईन पण केलं. अच्छा. हा, मग पुढं काय झालं? ऍक्च्युली जे झालं ते त्याच्या आधीच झालं. अच्छा, हा, सांग ना. मला ते ऐकण्यामध्ये फारच इंटरेस्ट तर इंजिनिअरिंग जॉईन करायच्या वेळेस माझा असं विचार होता डोक्यात की आपल्याला पर्यावरणासाठी काहीतरी करायचं आहे. आणि पण इंजिनिअरिंग म्हणजे मॅथ्स आवडायचं, आणि पर्यावरण म्हणजे 11वी 12वी नंतर पर्यावरणात लगेच कोणी काही असं काही शिकू देत नाही. त्याच्यामुळे मग आपण इंजिनिअरिंग करूया आणि एन्व्हायरमेंटल इंजिनियर बनूया, असं एक शब्द माहिती होता, एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग असतं. तर असा विचार करून मी इंजिनिअरिंग जॉईन केलं. एकच मिनिट थांबवतो. का पर्यावरणात करायचं हे का बरं डोक्यात आलं? तर निसर्गाबद्दल खूप लहानपणापासून एक असं कनेक्शन फील व्हायचं. आणि म्हणजे अगदी मामा जवळच राहतो, तर त्याच्या म्हणजे असं नाशिक शहरच आहे, पण तिथे गेल्यावर एक थोडासा गंगापूरमध्ये मामाची संस्था आहे, निर्मल ग्राम निर्माण केंद्र. तर तो एक थोडासा कॅम्पस आहे की जिथे आपण थोडंसं निसर्गाच्या जवळ जाऊ. त्यावेळेस ज्यावेळेस मी सुरुवातीला एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग असं करूया विचार करत होतो, त्यावेळेस आमच्या कॅम्पसवर एक मुलांचा ग्रुप होता. ओके. आणि आम्ही कॅम्पसच्या आजूबाजूच्या गावांमध्ये जाऊन कामं करायचो. बर. म्हणजे तिकडची जी तरुण मुलं असू देत किंवा महिला असू देत किंवा लहान मुलं असू देत, तर त्यांना संध्याकाळी शिकवणं. तर अशा प्रकारचे आम्ही शनिवार रविवार असे उद्योग किंवा जे मोकळा वेळ असेल त्या ह्याच्यात उद्योग करायचे. तर त्याच्यातून मला हळूहळू असं लक्षात यायला लागलं की कदाचित माझं जे इन्क्लिनेशन आहे ते फक्त कोर टेक्नॉलॉजीवर काम करण्यापर्यंत नाही आहे किंवा तेवढं सीमित नाही आहे, तर मला लोकांबरोबर काम करायला आवडेल. आणि खरं तर पर्यावरणाचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न फक्त टेक्नॉलॉजीच्या आधाराने नाही सोडवता येणार, तर त्याच्याबरोबर लोकांबरोबर पण काम करायची गरज आहे. आणि मग त्याच्यामुळे जो एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंगचं जे वेळ होतं ते थोडंसं बाजूला पडलं. आणि मग मी विचार करत होतो की काय करायचं. आणि ते काम करताना मग मी 3rd इयरमध्ये एक इंटर्नशिप केली IIM अहमदाबादमध्ये. प्रोफेसर अनिल गुप्ता म्हणून आहेत, त्यांना मी जाऊन भेटलो आणि त्यांना म्हटलो की सर मला सस्टेनेबल डेव्हलपमेंटमध्ये काम करायचं. त्यावेळेस एक नवीन टर्म मला लक्षात आलेली की विकासाची अशी पद्धत की ज्याच्यामुळे पर्यावरणाचं नुकसान होणार. शाश्वत विकास. शाश्वत विकास. तर त्यांनी मला असं सांगितलं की तुम आ गए हो, अभी हम लोग शोध यात्रा जाने वाले हैं, तो वहां पे तुम चलो मेरे साथ. हम लोग वहां पे पैदल 100 किलोमीटर 5-6 दिन में घूमेंगे अलग अलग गांव में, गुजरात के आदिवासी क्षेत्रों में. तो तुम वहां पे जाओगे तो तुम्हारी आंखें खुल जाएगी. ओके. फिर हम देखते हैं क्या करना है. फिर आगे देखते. आम्ही दाहोद जिल्ह्यामध्ये आणि डांगचा पण थोडा भाग होता, तर मी 3rd इयरमध्ये त्यांच्याबरोबर त्या शोधयात्रेत गेलेलो. आणि खरंच माझे डोळे उघडले की आपल्याला असं वाटतं की विकास आपण करणार आहोत आणि विकास झालेला नाहीये लोकांचा, आणि मग त्याच्यासाठी काहीतरी आपण करणार आणि त्याच्यासाठी गावामध्ये जाणार. पण खरं तर गावातल्या लोकांमध्ये किंवा आदिवासी गावांमध्ये एवढं ज्ञान आहे निसर्गाबाबत, पारंपरिक ज्ञान आहे, आणि निसर्गाच्या बरोबर ते अशा पद्धतीने राहता आहेत, तर त्याच्यातून आपल्यालाच खूप शिकण्यासारख्या गोष्टी आहेत. आणि त्या ज्ञानाच्या आधाराने मग काहीतरी पुढे करता येईल. मग मी विचार करत होतो की काय करावं. विचार मनात आला की आपण IAS अधिकारी बनूया, म्हणजे मग जे काही लक्षात आलेलं आहे ते एकदम सगळ्यात पॉवरफुल पोझिशनमध्ये जाऊन करता येईल. पण डोक्यात माझ्या असं होतं की सगळ्यात चांगली पद्धत काय आहे करण्याची काम. बरोबर. पण नंतर जॉईन मी केलं बार्कलेज ह्या उद्देशाने की 1 वर्ष काम करेन आणि दिल्लीसाठी प्रिपरेशनला जाईल. पण मग नंतर माझ्या लक्षात आलं की कदाचित तशा पोझिशनला जाऊन काम करण्यात मला व्यक्तिगत मजा येणार नाही,
किंवा सगळ्यात चांगली पद्धत काय, हा प्रश्न मी चुकीचा विचारतोय. माझ्यासाठी चांगली कुठली पद्धत आहे ह्याचा मी विचार केला पाहिजे. आणि मग मी 1 वर्ष बार्कलेजमध्ये जॉईन केलं. मजा अजिबातच नाही आली. ब्रिटिश बँक होती ती, आणि मी काम करत होतो ब्रिटनमधल्या अल्ट्रा रिच परिवारांसाठी काहीतरी टेक्नॉलॉजी बेस्ड सोल्युशन आपण डेव्हलप करू, ज्याचा माझ्या आजूबाजूच्या परिस्थितीशी काहीही संबंध नव्हता. आणि एका AC चेंबरमध्ये बसून, बाहेर ऊन असू दे, पाऊस असू दे, वारा असू दे, वातावरण आत एकच, तर मला अजिबातच मजा नाही आली. तिथून कुठून तरी मग दंतेवाड्याचा प्रवास सुरू झाला. मग कंटाळा तर आला होता, डोळे तर उघडले होते, मग मार्ग कसा मिळाला? त्या काळात एक भारत सरकारने एक फेलोशिप सुरू केलेली. जयराम रमेश त्यावेळेस RD मिनिस्टर होते, आणि असा एक विचार त्यावेळेस समोर आलेला की जे भारतातले नक्षलवादी जिल्हे आहेत ते खरं तर खूप दुर्गम पण आहेत, आणि तिथे एवढे विकासाची कामं फारशी झालेली नाही आहेत. तर अशा भागांमध्ये आपण तरुणांना पाठवूया, असा एक विचार समोर आला. आणि भारत सरकारने एक नवीन प्रयोग त्यावेळेस केलेला, प्राईम मिनिस्टर्स रुरल डेव्हलपमेंट फेलोशिप. 2 वर्षासाठी तिथे तुम्ही जा. अशा देशभरातनं 150 तरुण मुलांना ते सिलेक्ट करणार होते. तर मला ते खूप एक्साइटिंग वाटलं. म्हणजे एकतर अशा आदिवासी भागांमध्ये जाऊन माझ्या मनात उलट होतं की मला शिकायला मिळेल की जी संस्कृती आहे आणि समाज आणि निसर्ग यांचा एकमेकांबरोबर जे संबंध आहे त्या संबंधांबाबत मला शिकायला मिळेल, आणि मग काहीतरी करायला पण मिळेल. तर ते मला खूप इंटरेस्टिंग वाटलं, आणि मी त्याला अप्लाय केलं, आणि त्याच्यातनंच दंतेवाड्यामध्ये मला पोस्टिंग मिळाली. बरं, ही निवड करताना तुझा इंटरव्ह्यू घेतला किंवा कशी निवड झाली रे ही? निवडीची प्रक्रिया तर त्यांनी आम्हाला निबंध लिहायला लावलेले वेगवेगळे, की तुमच्या मनातले विचार काय आहेत, काय तुमच्या परिकल्पना आहेत. इंटरव्ह्यूचे राऊंड्स पण झालेले, ग्रुप डिस्कशनचे राऊंड्स, की त्याच्यात ज्या प्रॅक्टिकल परिस्थिती, जर का तुम्ही गावामध्ये जाणार आहात तर कशा कशा परिस्थिती येतील आणि त्याला तुम्ही कसे रिॲक्ट कराल. तर असे एक थोडी एक क्लिष्ट प्रकारची एक निवडीची प्रक्रिया होती. आणि त्यांनी मग विचारलेलं की तुम्हाला कुठे जायचं आहे. तर अर्थातच महाराष्ट्र, मराठी असल्यामुळे महाराष्ट्र माझा पहिला प्रेफरन्स होता. पण मी बार्कलेजमध्ये काम करत असल्यामुळे 3 महिने उशिरा जॉईन करता येणार होतं. त्याच्यामुळे मग त्यांनी छत्तीसगड अलोकेट केलं, आणि छत्तीसगडमध्ये दंतेवाडामध्ये काम करावं असा माझा पहिला प्रेफरन्स होता. बरोबर. पहिला दिवस दंतेवाडा मधला कसा होता? गमतीशीर अनुभव होता. नुकतीच मी त्यावेळेस अवतार फिल्म बघितलेली, ठीक आहे. आणि दंतेवाड्याच्या बस स्टँड, म्हणजे दंतेवाड्याचा शेजारचा एक जिल्हा आहे बिजापूर म्हणून. तर मी असं रात्री ओव्हरनाईट जर्नी करून सकाळी त्या बिजापूरमध्ये आमची बस एंटर होती, आणि जागोजागी मिलिटरी कॅम्प्स लागलेले आणि गाडी थांबवली जात होती. AK-47 बंदुकी तर कधी तोपर्यंत बघितल्या नव्हत्या, पण इथे सगळेजणांच्या हातात त्याच बंदुकी होत्या. आणि बस स्टँडवर मी उतरलो तर कुठली तरी CRPFची एक कंपनी नुकतीच तिथे आलेली. त्याचे संपूर्ण बस स्टँड जे आहे ते सगळ्या CRPFच्या जवानांनी भरलेलं ते बस स्टँड होतं. आणि अँटी लँडमाईन व्हेकल्स, तशीच मोठी मोठी चाकं जशी मी अवतारमध्ये बघितलेली. तर एकदम वेगळ्याच कुठल्या तरी जगात आपण आलेलो आहोत अशी भावना त्यावेळेस होती. पण मग हळूहळू रियालिटी काय आहे ती लक्षात. मग पुढे काय झालं? तर माझा म्हणजे इंटरेस्ट सुरुवातीपासून हा होता की पर्यावरणीय विकासाच्या पद्धती आपल्याला कशा शोधून काढता येतील ज्या त्या भागामध्ये आपल्याला काम करण्याची आवश्यकता आहे. तर सुरुवातीला अर्थातच वॉटरशेड मॅनेजमेंटवर काही कामं झाली, न्यूट्रिशनवर काही कामं झाली. पण मग हळूहळू सेंद्रिय शेती हा एक विषय हातात घेऊन हळूहळू काम करायला सुरुवात केली. शेती आणि शेतकरी यांचं काय नातं असतं? खरं तर आपण जर का बघूया तर एक मेनस्ट्रीम जी शेती आपण ज्यावेळेस बघतो त्यावेळेस हे खूपच कमर्शियल नातं झालेलं आहे सध्या. ओके. की शेत म्हणजे एक उत्पादनाचं साधन आहे. शेत म्हणजे उत्पादनाचं साधन आहे, मुख्यतः आर्थिक उत्पादनाचं साधन. आणि शेतकरी जो आहे तो त्या शेतीतनं एक आर्थिक उत्पादन मिळवतो आहे. ही एक झाली सो कॉल्ड टिपिकल मेनस्ट्रीम व्याख्या. पण जर का आपण आदिवासी क्षेत्रांमध्ये बघितलं तर ते नातं तेवढं ट्रान्झॅक्शनल नसतं. त्याच्या बाबतीत खूप वेगवेगळ्या प्रकारच्या भावना आहेत. अगदी. तर शेती जी आहे ती शेती फक्त आर्थिक उत्पन्नाचं साधन नाही तर आपल्या सगळ्या गरजा पूर्ण करण्याचं साधन, आणि पैसा हा त्याच्यामध्ये नंतर आलेला भाग.
तर आपल्या अन्नाच्या गरजा पूर्ण करणं किंवा आपल्या पोषणाच्या गरजा पूर्ण करणं किंवा ही जी शेती आपल्याला दिलेली आहे ही आपल्या पूर्वजांनी दिलेली आहे, तर ती शेती ती एक संस्कृतीचा भाग आहे. म्हणजे पाऊस पडला तर लावलंच पाहिजे काहीतरी, त्याच्याशिवाय चैन पडणारच नाही. त्याचं जरुरी नाहीये की उत्पन्नाशी संबंध आहे, पण तो एक सांस्कृतिक भाग आहे. तर अशा पद्धतीने एक शेती आणि खरं म्हटलं तर जंगल, हे दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या आदिवासी समाजाच्या एक सोशो कल्चरल भाग पण खूप इंटिग्रेटेड आहे. मला वाटतं हे खूप महत्वाचा मुद्दा दिसतो आहे की नेहमी आपण जसे नागरी महानगरी होत जातो तसं आपल्याला प्रत्येक ठिकाणी ट्रान्झॅक्शन्स आणि प्रत्येक ठिकाणी नफा तोटा दिसायला लागतो, पण त्या शेतकऱ्याचं त्या मातीबरोबरचं त्या शेतीबरोबरचं नातं हे त्या आदिवासी भागामध्ये वेगळंच होतं, हे तुला कळलं. आणि मग त्याच्यातूनच काम आपण कसं करावं अशी एक सुरुवात झाली. म्हणजे दंतेवाडा जर का आपण हा भाग बघितला तर 71% ट्रायबल पॉप्युलेशन आहे. पॉप्युलेशन खूप डेन्स नाही आहे, खूप विरळ पॉप्युलेशन आहे, पण असं असताना सुद्धा 57% फॅमिलीज बिलो पॉवर्टी आहेत, 50% मुलं स्टंटेड आहेत, म्हणजे मालन्यूट्रिशन खूप जास्ती आहेत, आणि 70% बायका ज्या आहेत त्या अॅनिमिक आहेत. म्हणजे जमीन खूप आहे, जंगल भरपूर आहे, पण असं असताना सुद्धा म्हणजे इथे आपण जर का बघितलं तर हे खूप इंटेरियर मधलं एक गाव आहे जबेली म्हणून, आणि हे जे मुलगा आहे हे मालनरिस्ट आहे आपल्याला दिसतंय. आणि ही जी दिदी आहे या दिदीच्या हातात ही जी बाटली आहे ना, प्रोटीन एक्स पावडरची बाटली. आणि दुसऱ्या बाजूला आपण जर का बघितलं तर हे एक साप्ताहिक बाजार म्हणतात, त्याला हाट बाजार म्हणतात. हा गल्ला व्यापारी आहे, आणि गल्ला व्यापारी जो आहे तो हे सिल्कचे रेशीमचे हे ककून्स आहेत, आणि हे जंगलामध्ये लोक एकत्र करतात, आणि असे वेगवेगळे व्यापारी जे आहेत ते असे अनेक वेगवेगळ्या प्रकारची महाग उत्पन्न शेतकऱ्यांकडनं विकत घेतात. आणि हे दुसरं जे चित्र आहे हे तिकडच्या बाजाराचं आहे, की हे विकून शेतकरी काय विकत घेतात, तर हे सगळे जे टिपिकल आपल्या दुकानांमध्ये पण ज्या पॅकेज्ड गोष्टी मिळतात त्या सगळ्या गोष्टी विकत घेतात. तर 4 प्रश्न आमच्या लक्षात आले की हंगर आहे म्हणजे भूक आहे, माल न्यूट्रिशन आहे, कुपोषण आहे, आणि एक आर्थिक निर्बलता आहेच, आर्थिक गरिबी आहे, आणि बाजारामधनं पण एक प्रकारचं शोषण होते. आणि 4 प्रिन्सिपल्स घेऊन आम्ही काम करायला सुरुवात केलं की भूक से मुक्ती, कुपोषण से मुक्ती, गरीबी से मुक्ती, और बाजार के शोषण से मुक्ती. म्हणजे हा जो साप्ताहिक बाजार असतो त्या बाजारामध्ये अशा काही दृश्य बघायला मिळतात की एक आदिवासी बाई जी आहे ते डोक्यावर टोपली घेऊन आपली उत्पादनं घेऊन चाललेली आहे, आणि इतकी दबाव असतो ह्या जे व्यापारी असतात त्यांचा, की हिसकावून ती टोपली घेऊन त्या गठ्ठ्यात जे ढेर लागलेला असतो त्याच्यामध्ये ते टाकून दिलं जातं, आणि मग ती वेगळं तर करता येत नाही, मग जे काही पैसे देणार ते पैसे घेऊन द्यायचे. तर असं आमच्याकडे चालायचं की 1 किलो चारोळीच्या बियाच्या बदल्यात 1 किलो मीठ. त्या म्हणजे आधीच्या काळांमध्ये तर लोकांची गरज काय, तर फक्त मीठ आणि कपडे, बाकीची सगळी आत्मनिर्भरता. त्याच्यामुळे मिठाचं महत्व खूप. ते दोन्हीचं जे शोषण आहे ते बाजार के शोषण से मुक्ती, असे 4 प्रिन्सिपल्स घेऊन आम्ही कामाला सुरुवात केली. आता त्याच्यातूनच आपण येतोय भूमगादीकडे. मगाशी तो भूमगादी हा शब्द ऐकला, तर तो एक सण असतो का, काय असतं ती भूमगादी? म्हणजे भूमगादी हा एक सण आहे, आणि आपल्याकडचे सण कसे असतात की एक ठरवलेल्या दिवशीच सण होतो, पण आदिवासी भागांमध्ये असे एकाच ठरवलेल्या दिवशी सण होत नाहीत. गाव मिळून ठरवतं की आपल्या गावात आपण सण कधी साजरा करायचा, बरं. आणि म्हणजे सगळेजण येतात त्याला, आणि प्रत्येक गावाचा सण वेगवेगळ्या दिवशी साजरा केला जातो. तर भूमगादी जे आहे ते जानेवारी-फेब्रुवारीच्या आसपास जे सगळं धान्य कापलं जातं, एकत्र केलं जातं, तर त्याच्यानंतर हा साजरा केला जातो. प्रत्येक गावाच्या शेजारी एक गावगुडी असते किंवा देवगुडी म्हणतात त्याला, म्हणजे सॅक्रेड फॉरेस्ट. तर त्या गावाचं जे देवस्थान असतं त्या जंगलामध्ये असतं. तर प्रत्येक परिवारामधनं थोड्या प्रमाणात जे आहे ते जे काही तुमचं धान्य ह्यावेळेस तुम्ही हार्वेस्ट केलेलं आहे ते धान्य घेऊन त्या जंगलामध्ये सगळे परिवारातले जे प्रतिनिधी असतात ते येतात,
आणि मग त्या गावाचं जे देवस्थान आहे त्यांची पूजा केली जाते की आम्हाला ह्या वेळेस खूप चांगलं उत्पादन मिळालेलं आहे आणि पुढचं जे फॉरेस्ट प्रोड्यूसचा सीझन उन्हाळ्यात येणार आहे त्याच्यात सुद्धा चिंच, मोहाची फुलं, आंबे हे आम्हाला भरपूर प्रमाणात मिळू दे. अशा पद्धतीची ही जी पूजा असते त्याला भूमगादी म्हणतात. बर. आणि मग आता ही भूमगादी म्हणजे ही त्यांची काइंड ऑफ हार्वेस्ट फेस्टिवल म्हणून पोस्ट हार्वेस्ट फेस्टिवल. तर त्याचा धागा तू फार्मर्स प्रोड्युसर ऑर्गनायझेशन साठी कसा लावलास, हे कसं काय सुरू झालं? एकतर जे प्रश्न मी सांगितले ते प्रश्न तर खरं तर आहेतच, पण जसं सुरुवातीला एक इन्साइट मिळालेली की फक्त प्रश्नच नाही आहेत, खूप चांगल्या गोष्टी आहेत आदिवासी भागांमध्ये की ज्या गोष्टींच्या आधारावर पण आपल्याला काहीतरी बिल्ड करायची आवश्यकता आहे. जसं की आता हे चित्र बघा, हे शेत आहे, पण या शेताच्या मागे आपल्याला काय दिसतंय? टेकडी आहे. आपल्या इकडच्या डोंगर आणि इकडचे डोंगर, तर ह्या डोंगरांवर अजूनही जंगल पूर्णपणे सुरक्षित आहे आणि या जंगलांमधून येणारं जे पाणी आहे हे पाणी ह्या सगळ्या शेतांमध्ये येतं आणि ह्या शेतांना पोषण देतं. बरोबर. तर अजूनही अशा पद्धतीने तिथे थ्रेशिंग, मळणी जे म्हणतात आपल्याकडे, ती मळणी अशी होते. आणि ह्या ज्या गायींची तोंड बांधलेली नाहीयेत, तर का बरं? आपल्याकडे तर बांधतात तोंड, तर इकडे का नाही बांधत? त्यांचा पण अधिकार आहे, त्या धान्यावर त्यांचा पण अधिकार आहे, तर थोडं खाल्लं तर खाऊ द्या. हे 2 शेत आहेत, दोन्ही भाताचीच शेत आहेत. बरं. पण एका भागातल्या शेताची पानं पूर्ण काळी आहेत, ही एक पारंपरिक वाण आहे भाताचं. तर हे वाण का लावलं जातं? कारण की अशा काही तणं जी असतात जी भातासारखीच दिसतात, तर हिरव्या पानांचा भात लावला तर ती तणं वेगळी काढणं खूप अवघड जातं. म्हणून मग काही वर्षांनंतर काळ्या पानांचं वाण, एक कारी गिलास म्हणून एक व्हरायटी आहे, देशी परंपरागत व्हरायटी, ते शेतकरी लावतात आणि मग तण सगळी वेगळी काढली जाते. हा भोपळा आपल्याला वाटेल की अरे मस्त खत टाकलेलं आहे, युरिया DAP टाकलेला आहे आणि हायब्रिड असेल म्हणून एवढा मोठा झालेला आहे. पण नाही, ही देशी जात आहे भोपळ्याची आणि पूर्णपणे शेणखतावर उगवलेला भोपळा आहे. आणि ह्याच्या शेजारी ही जी दीदी हातात जी टोपली धरलेली आहे, ही सिहाडी म्हणून एक विशेष प्रकारची पानं आहेत. त्या पानांमध्ये बियाणं सांभाळून ठेवली जातात, त्यांना किडे लागत नाही आणि वर्षानुवर्ष ती सांभाळली जातात. हे खूप असं वेगळ्या प्रकारचं परंपरागत ज्ञान आहे आणि हे ज्ञान आपल्याला कसं सांभाळून ठेवता येईल. आणि मार्केट, जे बाहेरचं मार्केट आहे ते अप्रिशिएट करत नाहीये ह्या ज्ञानातनच निघालेली उत्पादनं, तर ती उत्पादनं कशी आपल्याला बाजारापर्यंत घेऊन जाता येतील, अशा उद्देशाने भूमगादी जे आहे ते सुरुवात झाली. तर हे आमचे वेगवेगळे प्रयोग किंवा टेक्निक्स आपण शेतकऱ्यांबरोबर प्रमोट करतो की तुम्ही भाताची बियाणं लावता, पण जरा वेगळ्या पद्धतीने लावली तर उत्पादन कसं होईल. तर ही एक सिस्टीम ऑफ राईस इंटेन्सिफिकेशन डायरेक्ट सीड सोईंगनी, तर अशा वेगळ्या प्रकारचे जे टेक्निक्स आहेत ते आपण शेतकऱ्यांबरोबर प्रमोट करतो. तर हे सीड बॉल बनवलेले आहेत, ते भाताची बियाणं जी आहेत ती सीड बॉल मध्ये टाकून मग त्याच्या लावणी कशी होईल शेतांमध्ये, किंवा हे की भाताची जी रोपं आहेत ती माती पूर्ण झटकून धुवून लावली जातात, तर त्याच्यामुळे त्यांच्या बऱ्याच पोषणाचं नुकसान होतं. तर त्या माती सगट शेतांमध्ये भाताची रोपणी कशी केली जाईल. किंवा निंदणी करायची असेल तर निंदणी करताना बाहेरच्या ठिकाणी तर बरेच शेतकरी विडीसाईड्सचा वापर करतात, किंवा महिलांसाठी खाली वाकून शेतामध्ये जी गवत काढणं हे खूप अवघड काम असतं. तर हे छोटे छोटे टूल्स वापरून कसं आपल्याला निंदणी करता येईल आणि एक जेंडर सुद्धा रोल कसे शिफ्ट होतील की जिथे महिलांचंच हे फक्त काम समजलं जातं तिथे पुरुष सुद्धा हे निंदणी कशी करायला लागतील. पेस्टिसाइड्सचा वापर आपल्याला टाळायचा आहे. मग जंगलामध्ये मिळणारे वेगवेगळ्या प्रकारचे जे पानं आहेत की ज्यांचा उपयोग पारंपरिक ज्ञानामध्ये सुद्धा सांगितलं जातं की किडे दूर पळवण्यासाठी केला जातो, त्यांच्यापासून वेगवेगळी औषधं कशी बनवता येतील. किंवा हे ऑटोमॅटिक खाद असं म्हणतो आम्ही. म्हणजे ऑटोमॅटिक म्हणजे काय, तर ह्या पोत्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची पानं जी आहेत ती भरायची, त्याच्यात शेण मिक्स करायचं आणि ज्या भागामधनं शेतात पाणी आत घुसतं त्या भागामध्ये एक खड्डा खडून हे पोतं भरून ठेवायचं. तर त्या पाण्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारची पोषक तत्व जी आहेत ती शेतामध्ये ऑटोमॅटिकली जातात, म्हणून हे ऑटोमॅटिक खाद. तसंच आमचं एक औषध आहे त्याला आम्ही 3G म्हणतो. तर 3G म्हणजे काय, तर जिंजर, गार्लिक अँड ग्रीन चिली. जिंजर, गार्लिक आणि ग्रीन चिली, तर त्याचं जे एक्स्ट्रॅक्ट आहे त्याचा खूप छान उपयोग जे वेगवेगळ्या प्रकारचे पेस्ट्स आहेत त्यांना दूर पळवण्यासाठी होतो. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे जे आधुनिक टेक्निक्स आहेत जे पर्यावरणीय आहेत
ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या बाहेरच्या संसाधनांना विकत घेऊन शेतकऱ्यांना वापर करायची गरज नाही, पण शेतकरी आपलेच आजूबाजूला उपलब्ध असलेली संसाधनं शेतकरी वापरू शकतो आणि शेती करू शकतो. तर जुनं आणि नवं अशा दोघांचा संगम त्याच्यामध्ये आहे. आहे. आता तुमचे किती भागधारक आहेत? भूमगादीमध्ये हे सगळे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आहेत आणि भूमगादीमध्ये आताच्या काळामध्ये 3,000 म्हणजे 2727 हे फॉर्मल मेंबर्स आहेत आणि 350 मेंबर्स अजून बनण्याच्या प्रक्रियेमध्ये आहेत. तर 3,000 शेअर होल्डर्स आहेत भूमगादीमध्ये. हे साधारणतः 120 दंतेवाडामधल्या 120 गावांमध्ये हे सगळे शेअर होल्डर्स आहेत. हे म्हणजे एका दृष्टीने भूमगादीचे मालक आहेत. आम्ही म्हणजे ही जी भूमगादीची स्थापना झाली, आम्ही वर्षभर साधारण चर्चा केल्या. तर दर महिन्याला पूर्ण जिल्ह्यामधले जे प्रमुख शेतकरी आहेत आम्ही एकत्र जमायचो आणि एकत्र येऊन हे ठरवायचो की कशा पद्धतीने आपल्याला भूमगादीची संरचना असली पाहिजे. तर अशा आमच्या दर महिन्याला वेगळ्या मीटिंग्स व्हायच्या. ही एक आमची शेअर होल्डर्सची बैठक आहे की आम्ही ठरवून चर्चा करून की काय रेट्स आपले प्रोक्युरमेंटचे असले पाहिजेत. प्रोक्युरमेंटचे रेट ठरवण्यामध्ये म्हणजे शेतकरी एक असा एंटिटी आहे की म्हणजे शेतमालाचे भाव आम्ही ठरवणार. शेतमालाचे भाव आम्ही मिळून ठरवणार की काय रेटला सगळ्या शेतकऱ्यांकडनं सामान जे आहे ते प्रोक्युअर झालं पाहिजे आणि मग त्याच्या आधाराने मग काय रेटनी बाजारामध्ये विकलं गेलं. अर्थात त्याच्यात बाजारापासून खूपच दूर जाऊन तुम्ही काही रेट ठरवू शकत नाही, पण एक भूमिका जी आहे भूमिका तरी आपण घेऊ शकतो. भूमिका असली पाहिजे. आणि मग हे गावागावांमध्ये प्रोक्युरमेंट होते शेतकऱ्यांच्या शेतमालाची. आमचं हे एक प्रोसेसिंग युनिट आहे छोट्या पद्धतीचं, म्हणजे राईस मिल आहे छोटीशी, मिलेट मिल आहे आणि मग ह्या सगळ्या जी देशी वाणांचे भात असू दे किंवा मिलेट्स असू दे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे स्पाइसेस असू दे, ह्या सगळ्याचं छोट्या लेवलवर प्रोसेसिंग करून मग ह्याचं ब्रँडिंग पॅकेजिंग होऊन मग हे जे आहे हे सगळं सामान सध्या भूमगादीचं सामान देशातल्या 14 राज्यांमध्ये आणि एका 40 शहरांमध्ये भूमगादीचं सामान जातं. कसं जातं? वेगवेगळ्या पद्धतीने. म्हणजे खरं तर एका दृष्टीने म्हटलं तर सेंद्रिय सामान किंवा सेंद्रिय अन्न ह्याच्या बाबतीत हळूहळू आता जागृती यायला निर्माण झालेली आहे आणि देशभर असे अनेक प्रयत्न हळूहळू व्हायला लागलेले आहेत की आपल्या आजूबाजूला आपण कशी ही जागृती निर्माण करू आणि एक बाजारपेठ निर्माण करू. तर अशा वेगवेगळे जे प्लेयर्स आहेत त्यांच्याबरोबर आम्ही टायअप्स केलेले आहेत. काही कन्झ्युमर ग्रुप्स आहेत, रिटेलर्स आहेत, गव्हर्नमेंटच्या काही काही चेन्स आहेत. तर तिथे आम्ही टायअप करून ही जी उत्पादनं आहेत ही आमची उत्पादनं. आणि मला वाटतं किती आणि कोणती उत्पादनं आहेत? उत्पादनं जी आहेत ती 30च्या वर वेगवेगळ्या प्रकारची उत्पादनं. 30 उत्पादनं आता तुम्ही विकताय. आणि ही जी आहेत ही अनेक परंपरागत जाती आहेत तांदळाच्या की ज्या खरं तर आपण जर का म्हटलं तर बासमती किंवा कोलम किंवा आंबे मोहोर अशा 3-4 बोटावर HMT, सोना मसुरी अशा 4-5 बोटावर जाती माहिती असतात. पण ही जी परंपरागत तांदळाच्या जाती आहेत खूप जास्ती आहेत. म्हणजे दंतेवाड्यात साधारण 150च्या वर जाती शेतकरी उगवतात. तर आपण प्रयत्न करत आहोत की त्याच्यातल्या सिलेक्टेड 30 ज्या जाती आहेत की ज्यांच्यामध्ये सुगंध आहे किंवा औषधी गुण आहेत किंवा चव छान आहे किंवा अजून काही वेगवेगळ्या गोष्टी बनवल्या जाऊ शकतात त्यांच्यापासून. तर अशा वेगवेगळ्या जाती ज्या आहेत त्या जाती ना मार्केट करायचा प्रयत्न आपण करतो. अशा 30च्या वर वेगवेगळ्या जाती आहेत. दंतेवाड्यामध्ये आम्ही ज्यावेळेस काम करायला सुरुवात केलेली त्यावेळेस शेतकऱ्यांचा सेंद्रिय शेतीवर हळूहळू कल व्हायला लागला आणि मग प्रश्न असा आला की तुम्ही सेंद्रिय शेती आधी करायचे किंवा बाय डिफॉल्ट ऑर्गॅनिक होते, मग युरिया टाकायला सुरुवात कशी केली, DAP टाकायला सुरुवात कशी केली? तर आम्हाला तर सरकारने शिकवलं. बरं. आणि मग त्याच्यामुळे एक द्वंद्व सुरू झालं की एका बाजूला गव्हर्नमेंट सेंद्रिय शेती प्रमोट करत आहे आणि दुसऱ्या बाजूला केमिकल्स वाटप पण करत आहे. तर 2015च्या आसपास दंतेवाड्यामध्ये ॲग्रिकल्चर मिनिस्टर आलेले आणि त्यांची एक मीटिंग झाली दंतेवाड्यातले साधारण 300 शेतकऱ्यांबरोबर आणि तिथे या शेतकऱ्यांनी ही मागणी केली की तुम्ही सेंद्रिय शेती प्रमोट करता आहात तर आमच्या जिल्ह्यामध्ये सरकारी खाद म्हणजे केमिकल फर्टिलायझर्स आणि केमिकल पेस्टिसाइड्सचं वाटप बंद करा. अच्छा. अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आणि गव्हर्नमेंटनी ते ऐकलं, मान्य केलं आणि त्याच्यामुळे आजच्या घडीला दंतेवाडा छत्तीसगड मधला एकमेव असा जिल्हा आहे की ज्याच्यामध्ये हे गव्हर्नमेंटच्याच एका ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटच्या स्लाइड मधलं हा एक स्क्रीनशॉट आहे की ज्याच्यात आपण बघू शकतो की वेगवेगळ्या जिल्ह्यामधलं
फर्टिलायझर्सचं कन्झम्पशन किती आहे, आणि हे दंतेवाडामधलं कन्झम्पशन आहे. मग 2018 मध्ये नीती आयोगचे CEO अमिताभ कांत आलेले दंतेवाड्यामध्ये, आणि इंटरॅक्शनच्या जस्ट आधी फक्त मी 2 गोष्टी शेतकऱ्यांच्या समोर बोललेलो, की आपल्याला अजिबात घाबरायचं नाहीये किंवा कसं बोलू असं पण विचार करायची गरज नाहीये. भारताचा जो नीती आयोगचे जे CEO आहेत त्यांच्याबरोबर दंतेवाड्यातला आदिवासी शेतकरी सुद्धा उभं राहून बोलू शकतो, एवढी हिंमत आपल्याला ठेवायची आहे. एवढंच आमचं बोलणं झालेलं. तर 2 शेतकरी उभे राहिलेले आणि त्यांनी 2 मागण्या केलेल्या. एक मागणी ही होती की तुम्ही सरकारी सिस्टीम मधून केमिकल फर्टिलायझर्स वापरणं दंतेवाड्यात बंद केलेलं आहे, पण प्रायव्हेट शॉप्समध्ये तुम्ही विकू देता, तर मग तसं चांगलं नाही. कारण की मग काही शेतकरी वापरतात आणि आमच्या पूर्ण इकोसिस्टीम आमची खराब होते. त्याच्यामुळे तुम्ही प्रायव्हेट शॉप्सला तुम्ही लायसन्सेस देऊ नका. केमिकल इनपुट्स विकण्यासाठी प्रायव्हेट दुकानांना पण लायसन्सेस देऊ नका. ही पहिली मागणी केली. आणि 2018 नंतर दंतेवाड्यामध्ये कुठल्याही प्रायव्हेट जे कृषी आदान सामग्रीची जी दुकानं असतात तिथे केमिकल फर्टिलायझर्ससाठी आणि पेस्टिसाइड्सच्या सेलसाठी लायसन्सेस दिलेले नाही आहेत. बरं. 2018. बर. दुसरी मागणी एका शेतकऱ्याने केली की आम्ही असं ऐकलंय की सिक्कीम हा पूर्णपणे ऑर्गॅनिक स्टेट झालेला आहे असं आम्ही ऐकलेलं आहे. आम्हाला दंतेवाडा पण तसा ऑर्गॅनिक जिल्हा करायचा आहे, तर आम्हाला सिक्कीमला घेऊन जा. त्यांनी कसं काम केलं हे आम्हाला बघायचं आहे. क्या बात आहे. तर ही मागणी त्यांनी मान्य केली. अर्थात सरकारी व्यवस्थेमध्ये त्यांना असं खूप भारी पद्धतीने घेऊन जायचं होतं शेतकऱ्यांना. त्यांची अशी इच्छा होती की सगळ्या शेतकऱ्यांना आपण फ्लाईटने सिक्कीमला घेऊन जाऊ, पण बजेट तेवढं नव्हतं, त्याच्यामुळे शेतकरी दिल्लीपर्यंतच गेले. पण ती प्रेरणा मनामध्ये होती. आणि 2020 पासून आपण हा प्रयत्न करत आहोत की पूर्ण जिल्हा कसा सेंद्रिय होऊ शकेल. तर दंतेवाड्यामध्ये टोटल 234 गावं आहेत आणि 234 गावांपैकी 227 गावांमध्ये लोक राहतात, काही गावं डेझर्टेड आहेत. तर या 227 गावाच्या गावं पूर्णपणे सेंद्रिय कशी होऊ शकतील असा प्रयत्न आपण 2020 मध्ये करतो आहोत. बरं. त्याच्यामध्ये अगदी इंटेरियर मधली सुद्धा गाव आहेत बरं का. हो. तर हे एक मार्जुम मधलं एक गाव आहे आणि ह्या गावामधले जे शेतकरी आहेत तर त्या शेतकऱ्यांना कसं आपल्याला ह्या प्रयत्नांशी जोडून घेता येईल. किंवा इंद्रावती म्हणून एक मोठी नदी आहे आणि त्याच्या पलीकडचा जो एरिया आहे तो अबुजमाड म्हणून एरिया समजला जातो. कनेक्टिव्हिटीचे खूप इश्यूज आहेत आणि ह्या सगळ्या भागांमध्ये पोहोचून आपले कार्यकर्ते हा प्रयत्न करत आहेत की ह्या गावांना आपल्याला सेंद्रिय शेतीशी कसं जोडता येईल आणि सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून आजीविकेचा कसा विकास होऊ शकेल. ग्रामसभांमध्ये आपल्याला कसे शेतीबाबत मुद्दे उचलून घेता येतील, त्याच्याबाबत चर्चा कशा होऊ शकतील, सरपंच असू दे किंवा पंचायत बॉडीज असू दे ते सेंद्रिय शेतीबाबत कसे बोलू शकतील. तर असा प्रयत्न आपण 2020 पासून करतो आहोत. आणि हा दंतेवाड्याचा मॅप आहे. तर हे जे हिरवे एरियाज आहेत हे दंतेवाड्यातले जे 227 मी गावं सांगितले त्याच्यापैकी 110 गावं हे जे हिरवे मार्क केलेले आहेत. ह्या 110 गावांनी मागच्या वर्षी पूर्णपणे प्रस्ताव पारित केलेले आहेत की आमच्या गावाला आम्हाला पूर्णपणे सेंद्रिय घोषित करायचं आहे. हे गावं अशी आहेत की या गावांमध्ये मागच्या 5 वर्षांपासून कुठल्याही शेतकऱ्यांनी कुठल्याही प्रकारचे केमिकल इनपुट्स वापरलेले नाही आहेत. आणि हा प्रस्ताव गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला आम्ही पाठवलेला आहे की ह्या 110 गावांना आणि 65,000 हेक्टर हा जो एरिया आहे हा भारतातला सर्वात मोठा, मध्य भारतातला सर्वात मोठा एरिया घोषित होईल जर का गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने ती मागणी मान्य केली. आता मला वाटतं त्या कॅफेकडे येऊया की हो, म्हणजे ही मंडळी हे सगळं करतात पण हे एक कॅफे पण चालवतात बरं का. आणि त्याचं नाव आदिम नाही का रे. तर हा आदिम कॅफे काय आहे? आदिम म्हणजे समथिंग दॅट इज व्हेरी ओरिजिनल, एन्शियंट. म्हणजे खरं म्हटलं तर मलकांगिरी, दंतेवाडा, बस्तर हा जो एरिया आहे हा सेकंडरी ओरिजिन, प्लेस ऑफ ओरिजिन ऑफ राईस असं म्हटलं जातं. तर त्याच्यामुळे इकडची आदिवासी संस्कृती आणि ह्या वेगवेगळ्या आदिम व्हरायटीज म्हणून आदिम हा आमचा ब्रँड आहे आणि ह्या ब्रँडनी भूमगादीची उत्पादनं पण देशभर जातात. तसंच हा आमचा कॅफे आहे. आणि या कॅफेचा उद्देश काय तर वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या परंपरागत जे धान्य आहेत जसं मिलेट्स असू द्या किंवा रेड राईस, साठे साळ आपण ऐकतो, पण हे सगळं खायचं कसं, किंवा जंगली भाज्या, जंगली कंदमुळं हे सगळी खायची कशी हे आपण विसरलेलो आहोत. म्हणजे आजच्या काळामध्ये कुठल्याही घरामध्ये
जर का हे पदार्थ कोणी आणले तर नाही माहिती की हे सगळे कसे बनवायचे, हे छान लागतात की नाही लागत, हे तर आहेच आहे, पण बनवायचे कसे हे पण नाही माहिती. तर कॅफे हा आमचा असा एक प्रयत्न आहे की ह्या सगळ्या ज्या ट्रॅडिशनल इन्ग्रेडियंट्स आहेत, या इन्ग्रेडियंट्स मधून सुद्धा खूप छान वेगवेगळ्या प्रकारच्या चविष्ट रेसिपीज बनवू शकतात, हो. त्या तुम्हाला आवडू शकतात आणि त्या तुमच्या दैनंदिन आहारामध्ये तुम्ही आणू शकता. म्हणजे इथे पिक्चर मध्ये आपल्याला हा डोसा दिसतो आहे, तर हा रेड राईस पासून बनवलेला साठे साळीचा जो तांदूळ आहे त्या तांदळापासून बनवलेला हा डोसा आहे. तर सुरुवातीला लोक यायचे आमच्या कॅफेमध्ये आणि मग लोकांना हे काय लाल प्रकार आहे असं पण मग हळूहळू लोकांना आता हे खाण्याची खूप सवय झालेली आहे. तर आमच्या कॅफेमध्ये जंगली भाज्या, कंदमुळं, हे असे रेड राईस किंवा मिलेट्स पासून बनवलेले वेगळे पदार्थ असे सगळे आमच्या कॅफेमध्ये मिळतात. हे आमच्या कॅफेचं मेन्यू कार्ड आहे. पण या मेन्यू कार्ड मध्ये हे कोळ्याचं जाळं काय करतंय, किंवा ही कोंबडी काय करते आहे, किंवा हे फूल काय करतंय, किंवा हे बी काय आहे, विचार याच्या मागचा असा की आपण हे सगळं जे अन्न खातो आहोत हे सगळं अन्न वेगवेगळ्या प्रकारच्या इकोसिस्टीमशी संबंधित आहे. हे असं कुठूनही हवेतून आलेलं आहे असं नाहीये. म्हणजे मुंग्यांपासून ते गांडुळांपर्यंत, गांडुळांपासून ते कोळ्यांपर्यंत, कोळ्यांपासून ते माशांपर्यंत. आमच्या इथे शेतांमध्ये मासे असतात, तर माशांपर्यंत, आणि त्याचं पण एक महत्व आहे शेतीमध्ये, तर माशांपर्यंत आणि शेतकऱ्यापर्यंत हे सगळं जे आपण अन्न खातो, तर असं ते आम्ही आमच्या मेनू कार्डवर दाखवायचा प्रयत्न केला. क्या बात. एक असा प्रॅक्टिकल प्रश्न आला डोळ्यासमोर की ती फेलोशिप तर केव्हाच संपली होती नाही का, 2 वर्षाची. त्याच्या पुढं कसं काय सगळं एवढं आर्थिक त्याला मदत किंवा हे सगळं कुठून उभं केलं? 2000 म्हणजे 12 ते 14 अशी 2 वर्ष होती. त्याच्यानंतर थोडी एक्सटेंड करायचा पण निर्णय झाला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा. त्याच्यामुळे 2016 पर्यंत म्हणजे 3.5 वर्ष मी या फेलोशिपमध्ये होतो. ज्यावेळेस फेलोशिप संपायला आली त्यावेळेस माझ्या डोक्यात होतं की काय करायचं आहे पुढे, आणि एक द्वंद्व होतं. एकतर आपण घरापासून खूप दूर आहोत, दंतेवाडा खूप दूरचं ठिकाण आहे आणि काय करावं असं. पण मग त्याच्याशिवाय दुसरे पण हे विचार होते की एकतर आपल्याला हे काम करायचंय पुढे, आणि एक खूप पॅशन होती मनामध्ये की जे काम करतोय, म्हणजे बार्कलेजमध्ये असताना मला 9 महिने मी काम केलं, पण 9 महिने काढताना खूप अवघड गेले. पण एक म्हणजे वर्ष कसे गेले ते दंतेवाड्यात मला अजिबातच कळालं नाही. तर त्याच्यामुळे काम करताना खूप मजा येत आहे हे तर आहेच, पण त्याच्याशिवाय मला एक हे लक्षात आलं की लोक किंवा शेतकरी या कामाशी खूप भावुकतेने जोडले गेलेले. आणि मी फेलोशिपमध्ये आलेलो आहे, माझी फेलोशिप लिमिटेड आहे, आणि मग माझी झाली आणि मग मी चाललो, हे मला अजिबातच चांगलं वाटत नव्हतं, योग्य वाटत नव्हतं. कारण की लोक ज्या गोष्टींबद्दल आपण बोलत आहोत, जे विचार समोर ठेवत आहोत, आणि ते विचार कुठे ना कुठे जोडत आहेत लोकांना, आणि त्याच्यामुळे लोक जोडली गेलेली आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटलं की हे काम आपण पुढे घेऊन जाण्यासाठी दंतेवाड्यामध्ये थांबावं. थँकफुली लोकल डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशननी मग हे काम पुढे घेऊन जाण्यासाठी आर्थिक सपोर्ट देण्याचा निर्णय घेतला, आणि त्याच्यामुळे हे काम पुढे घेऊन जायला आतापर्यंत खूप चांगल्या पद्धतीने मदत झाली. अर्थातच एक चांगल्या लेव्हलवर, पॉलिसी लेव्हलवर पण गव्हर्नमेंट ऑफ छत्तीसगडनी एक परसिव्ह हे केलेलं आहे की ऑर्गॅनिक फार्मिंग अँड दंतेवाडामधलं जे काम आहे ते काम स्टेटच्या अजून वेगवेगळ्या भागांमध्ये कसं घेऊन जाता येईल. तर त्याच्यामुळे हे काम आता कंटिन्यू पुढे मदत झाली. आता प्रश्न असा आहे की आता भूमगादी ही फार्मर्स प्रोड्युसर कोऑपरेटिव्ह आहे, त्याचा तो बोर्ड आहे, त्याचे ते डायरेक्टर आहेत. तू त्याच्या बोर्डवरती नाहीस, बरोबर? म्हणजे तू त्या कंपनीचा एका बाजूने भाग आहेस, बरोबर, पण ती कंपनी ते लोक चालवत आहेत. तुझं नेतृत्व म्हणजे नेमकं काय, असा जर मी तुला प्रश्न केला तर हाऊ विल यू डिफाईन युअर लिडरशिप? लाओ त्सूचं एक मला वाटतं जवळजवळ 2,500-3 हजार वर्षांपूर्वीचं वाक्य आहे की गो टू द पीपल, लिव्ह विथ देम, लव्ह देम, लर्न फ्रॉम देम अँड डू समथिंग विथ देम, अँड when you are done, people will feel that it is something that they have done themselves. हे मला नेहमी प्रेरणा देणारं वाक्य राहिलेलं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की भूमगादी आणि हा सगळा जो प्रयत्न आहे, ह्या सगळ्या प्रयत्नांचा कॅटलिस्ट मी असेल, पण मुख्य जो एक फोर्स आहे तो मला असं वाटतं लोकांचाच आहे. आणि
मला त्या भूमिकेमध्येच एक नेहमी छान आणि कम्फर्टेबल वाटतं. वा, फारच छान. नाशिक, मग बिट्स पिलानी, मग दंतेवाडा, नाशिकचे घरचे सगळे त्यांच्या आपला मुलगा बाबा सेटल व्हावा वगैरेच्या कल्पना आणि तू हे कसं काय आहे सध्या, म्हणजे पूर्वी कसं होतं आत्ता कसं आहे? तसं म्हटलं तर खरं तर सामाजिक कार्याची बॅकग्राऊंड आहे. म्हणजे माझा मामा आणि मावशी यांना मी लहानपणापासून बघितलेलं आहे. स्वच्छतेच्या क्षेत्रात त्यांचं काम आणि जी प्रेरणा मिळालेली आहे ते सगळं ह्या कामातनंच मिळालेली आहे. मला असं वाटतं की 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे आपल्या मनात इच्छा किती तीव्र आहे आणि विचारांची काय दिशा आहे हे जर का आपण व्यवस्थितपणे समोर ठेवलं तर बऱ्याचदा मदत होते. आणि दुसरं असं की त्यांची काळजी पण साहजिक आहे. तर त्याच्यामुळे आईचं हे म्हणणं होतं की आर्थिक दृष्टीत थोडंसं तू सांभाळलं पाहिजेस आणि घराकडे पण, म्हणजे असं नाही की परिवाराची काही हेच नाहीये. तर ह्या 2 गोष्टी तू बघ आणि मग तू काम कर. पण सुरुवातीला खूप काळजी होती. दंतेवाडा ऐकलं तर न्यूजमध्ये भीती वाटतेच. पण ज्यावेळेस आई बाबा दंतेवाड्याला आले, काही दिवस राहिले, तर ती भीती हळूहळू गेली. खूप सुंदर जागा आहे दंतेवाडा. तर त्याच्यामुळे ती भीती हळूहळू गेली आणि ॲक्सेप्टन्स, मला असं वाटतं की अजूनही आहेत कन्सर्न्स, असं नाही आहे. दंतेवाडा खूप दूर आहे. पण मला असं वाटतं की आपलं एक आनंद आहे तो एक प्राथमिक केअर असते आईवडिलांची की मुलं आनंदी राहिली पाहिजे. खरंय, तर ते असेल तर मला असं वाटतं की ते हळूहळू सेटल होतात, सेटल. म्हणजे ते सेटल होतात. हे सगळं काम आम्हाला एका बाजूनं रोमांचक वाटतं, एका बाजूनं हा तरुण खेड्यामध्ये जाऊन हे काम करतोय असं वाटतं, पण दुसऱ्या बाजूनं आमच्या मनामध्ये असा विचार येतो की अरे ते वेगळं आणि आपलं वेगळं. आणि ना आपण या महानगरामध्ये राहतोय, शहरांमध्ये राहतोय, आमचा तुझ्या कामाशी असलेला संबंध आणि नातं तू कसं सांगशील आम्हाला? म्हणजे हा प्रश्न खूप महत्वाचा आहे, कारण की खूप दूर आहे आणि आदिवासी क्षेत्र, बऱ्याचदा आदिवासी गावं खूप वेगळी असतात किंवा संस्कृती खूप वेगळी असते आणि आपल्याला असं वाटतं की ह्याचा आपल्याशी काही संबंध नाही. किंवा शेती सुद्धा शहरांमध्ये किती जण जाऊन शेती बघू शकतात किंवा काय शेतीमध्ये चाललेले आहेत आणि शेतकऱ्यांचे प्रश्न काय आहेत, त्यांचा संबंध बऱ्याचदा येतोच असं नाही. पण मला असं वाटतं की खरं म्हटलं तर जेवढं दूर आहे तेवढंच जवळचं पण आहे आणि तेवढाच रोजचा संबंध आहे आपला. आपण जे अन्न आपण खातो ते अन्न आजच्या काळामध्ये जशी परिस्थिती बदलते आहे, डायबिटीस वाढत आहे, लोक मिलेट्स बाबत खूप बोलायला लागलेले आहेत, साठेसाळीचा तांदूळ शोधतात. तर मला असं वाटतं की हे जे सगळं ट्रॅडिशनल जे वेल्थ आहे, ही वेल्थ आदिवासी भागांमध्ये अजूनही सांभाळली गेलेली आहेत. अजूनही दंतेवाड्यातले शेतकरी मिलेट्स लावतात, ही सगळी परंपरागत वाणं लावतात. म्हणून आता आपण जेव्हा शोधतो आहोत बाजारामध्ये, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळू शकतात. तर तसं म्हटलं तर आपल्या रोजचा संबंध आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा आपला रोजचा संबंध आहे. आणि हा संबंध फक्त म्हणजे आपण एक कन्झ्युमर्स ज्यावेळेस म्हणून काहीतरी डिसिजन घेतो त्यावेळेस आपले रोजचे जे डिसिजन्स आहेत की काय विकत घ्यायचं, काय खायचं, ह्याचा मला असं वाटतो की सगळा सरळ परिणाम जो आहे तो तिथल्या किंवा अशा कुठल्याही दुर्गम भागांमध्ये किंवा कुठल्याही ग्रामीण भागांमध्ये कुठल्याही शेतकऱ्याच्या निर्णयावर होत असतो. कारण की आज आपण सोना मसुरीचा तांदूळ मागितला किंवा बासमतीचा तांदूळ मागितला, एकच एक व्हरायटी रोज खाल्ली, तर मग शेतकरी तेच लावणार. पण आज जर का आपल्या आहारात आपण डायव्हर्सिटी आणली, थोडंसं कॉन्शियसली काय आपण खातो आहोत आणि काय आपण विकत घेतो आहोत, हा जर का आपण थोडासा विचार करायला सुरुवात केला, तर मला असं वाटतं की मग शेतकरी पण ते सगळं लावायला लागेल. तर हा मला खूप महत्वाचा संबंध वाटतो. पण मग त्याच्याच पलीकडे जसं आपण आज क्लायमेट चेंज बाबतीत बोलतो आहोत, तर जे शेतकरी पर्यावरणाचा विचार करत आहेत किंवा शेती आजच्या काळामध्ये क्लायमेट चेंजला कॉन्ट्रीब्यूट करणारा खूप महत्वाचा एक फॅक्टर आहे. आणि सेंद्रिय शेती एक असा फॅक्टर आहे की ज्याच्यामध्ये कार्बन सिक्वेस्ट्रेशन पण खूप मोठ्या प्रमाणावर होतं. हे जे शेतकरी सेंद्रिय शेती करत आहेत ते एक प्रकारची खूप मोठी सर्व्हिस आहे, इकोसिस्टीम सर्व्हिस आहे. आणि परत आपण जे रोजची जी जीवन पद्धती आहोत, आपली जी जीवन पद्धती आहेत आणि क्लायमेट चेंजचा परिणाम आपल्यावर जो होतो आहे
कुठे ना कुठे हे शेतकरी कॉन्ट्रीब्यूट करत आहेत त्या परिणामाला थोडंसं थोपवून धरण्यामध्ये. धरण्यासाठी. तर मला असं वाटतं की हे दोन्ही, की एक तर आपली दिनचर्या आणि कॉन्शियस कन्झ्युमर म्हणून आपण जे निर्णय घेतो ते, या दोन्हींच्या बाबतीत जे आहेत तो डायरेक्ट संबंध आहे मला वाटतं. आणि म्हणूनच मला वाटतं तुझ्या चतुसूत्रीमध्ये तू एक 5वं सूत्र अलीकडे जोडलंयस. येस. त्याबद्दल सांग. हो, तर ती एक ऍक्च्युली स्टोरी आहे. म्हणजे आमचं रिसेंटली एक MOU झालेला विमेन ऑन विंग्स म्हणून एक नेदरलँड बेस्ड ऑर्गनायझेशन आहे, आणि ते अशा प्रकारचे जे सोशल एंटरप्राइजेस आहेत त्यांना ते सपोर्ट करतात. तर त्यांचा एक वर्कशॉप आमच्या इथे दंतेवाड्यामध्ये होत होता, आणि त्यांचं म्हणणं होतं की हे तुमची जी चतुसूत्री आहे ती खूप छान आहे, पण त्याच्याही पलीकडचे कोर तुम्ही प्रिन्सिपल शोधा की आपण का काम करतो आहोत, की जे एका वाक्यात आपल्याला सांगता येईल. आणि आमचं खूप चर्चा, खूप डिस्कशन आपल्या टीममध्ये, आमचे काही शेतकरी पण त्याच्यामध्ये होते, आणि असं थोडंसं विभागले गेलेलं की आपण शेतकऱ्यांसाठी काम करतो आहोत का, की आपण पर्यावरणासाठी काम करतो आहोत, की आपण कशासाठी काम करतो आहोत. आणि खूप चर्चा, आणि थोडंसं जे नेदरलँड बेस्ड जी ऑर्गनायझेशन होती त्यांचं असं म्हणणं होतं की थोडंसं तुम्ही आर्थिक गोष्टींबाबत किंवा शेतकऱ्यांचा आर्थिक विकास याच्या बाबतीत थोडंसं तुमचं एक मूलभूत असलं पाहिजे विचार. पण आमच्या सगळ्या टीमचा जो तो कल होता तो पर्यावरणीय विचाराकडे जास्ती होता. आणि खूप विचार केल्यानंतर आम्ही एक असं वाक्य ठरवलं की आम्ही का करतो आहोत काम. तर भूख से मुक्ती, कुपोषण से मुक्ती, गरिबी से मुक्ती किंवा बाजार के शोषण से मुक्ती हे तर आहेच, पण ह्याच्या सगळ्यात शेवटी किंवा सगळ्यात आधारभूत मूलभूत जो आमचा विचार आहे तो हम काम क्यों कर रहे हैं, तो ताकि हमारी आने वाली पीढ़ियों को हमारी जो प्राकृतिक धरोहर है वो हम लोग सुरक्षित सौंप सकते हैं. आणि मला म्हणजे हा विचार खूप मुव्हिंग वाटला. आणि हे म्हणजे हमारे बाप परदादा ने दिया ना जमीन हमको, मैं कैसे खराब करके दे सकता हूँ मेरे आने वाली पीढ़ियों को. ग्रेटा थनबर्ग, तर ग्रेटा थनबर्गचं एक स्टेटमेंट आहे की वी आर लिव्हिंग इन अ स्ट्रेंज वर्ल्ड where the children have to sacrifice their own education in order to protest for protecting their future. हे एकाच बाजूला ग्रेटा थनबर्ग म्हणते आहे, आणि आमच्या दंतेवाड्यातले आदिवासी भूमगादीचे शेतकरी म्हणतात की हमें काम क्यों करना है ताकि आने वाली पीढ़ियों को हम हमारी प्राकृतिक धरोहर सुरक्षित सौंप सकते हैं. क्या बात. तर हे आमचं 5वं सूत्र आहे. क्या बात. मला तुझ्याशी बोलताना आता असं जाणवत होतं की हा जो एक प्रवास तुझा चालू आहे आत्ताचा, आणि त्याच्यामध्ये ही लेगसी, हा वारसा, हा किती प्रकारे आपण सगळ्यांनी पाहिला पाहिजे. म्हणजे आपण आपला वारसा दुर्दैवाने फक्त जीवशास्त्रीय दृष्टीने सीमित करतो. बरोबर. पण आपला वारसा शास्त्राचा आहे, आपला वारसा कलांचा आहे, आपला वारसा संस्कारांचा आहे, आपला वारसा जीवनशैलीचा आहे. असं एकही क्षेत्र नाही की ज्याच्यामध्ये आपला वारसा नाही. तर आपला वारसा समजून घेणं आणि आपला वारसा विचारी पद्धतीने पुढे नेणं, हे कसं करायचं ते आम्हाला आज तुझ्या निमित्ताने कळलं. आणि अनिल गुप्तांच्या सोबत चालताना तू म्हणालास की तुझे डोळे उघडले. गेल्या तासाभरामध्ये आमचे सुद्धा डोळे उघडले. आपल्या सत्राची सांगता तुझ्या एका कवितेने आपण करणार आहोत. ही जी कविता आहे ती हिंदीमध्ये आहे. तर जे आपलं कॅफेचं जे मेनू कार्ड आहे ना, तर त्या मेनू कार्डवर ही कविता लिहिलेली आम्ही, आणि त्याच्यामध्ये ती हिंदीमध्ये आहे. एक एहसास हो जीवन में कि एक धागे से जुड़ा है सबका होना. एक एहसास हो जीवन में कि एक धागे से जुड़ा है सबका होना. सबका होना. होना, जीना पण नाही, सबका होना होना. म्हणजे मेअर एक्झिस्टन्स सुद्धा. दॅट्स राईट. इट्स नॉट बिकमिंग, इट्स बीइंग. इट्स बीइंग. या. सो एक धागे से एक एहसास हो जीवन में कि एक धागे से जुड़ा है सबका होना. मकड़ी का जाल, चींटी की चाल, मेंढक का फुदकना और मछली का तैरना, कीड़े मकोड़े, पंछी तितलियां, मिट्टी का जिंदापन और बीजों का उगना. मिट्टी का जिंदापन
और बीजों का उगना। बीजों का होना। एक एहसास हो जीवन में कि एक धागे से जुड़ा है सबका होना। जंगल और जल किसानों का हल, जंगल और जल किसानों का हल। खून पसीना और फसलों का लहराना, खून पसीना और फसलों का लहराना। मेहनतकश हाथ उन हाथों का सपना, थाली का भोजन और उंगलियों का चखना। वाह, थाली का भोजन और उंगलियों का चखना। एक एहसास हो जीवन में कि एक धागे से जुड़ा है सबका होना। एक एहसास हो जीवन में कि एक धागे से जुड़ा है सबका होना।